जय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तास वर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. ऑरफिश माशाची चर्चा. ऑरफिश मासा दिसणं म्हणजे संकटाची चाहूल. ऑरफिश हा मासा जपानमध्ये अर्थक्वेक फिश म्हणून ओळखला जातो. जुन्या जपानी लोककथानुसार हा मासा समुद्रातील खोल पाण्यातून वर पृष्ठभागावर येतो आणि भूकंप किंवा सुनामीपूर्वीचा इशारा देतो. 2011मध्ये जपानमध्ये भूकंप आणि सुनामीपूर्वी अनेक ऑरफिश समुद्रकिनाऱ्यावर सापडले होते. त्यामुळे ही दंतकथा पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. सागरी जीव अभ्यासक स्वप्नाच्या मोहिते यांनी याबाबत सांगितलेलं आहे की हा मासा रेगे लिस्ली कुळातील मासा आहे. रेगे लिकग्नलेसने याचे शास्त्रीय नाव याच्या शरीराची रचना पाण्यातील दाब सहन करण्याच्या दृष्टीने झालेली असते. चंदेरी रंगाचा चपट बॉडी असणारा हा मासा, पृष्ठभाग लालसर. समुद्रातील अंतर्गत हालचालींची या माशाला जाणीव. मे 2025 पासून 4 ठिकाणी हा मासा आढळलेला आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, कॅलिफोर्निया, तमिळनाडू या ठिकाणी हा सापडलेला आहे. जपानी लोककथेमध्ये या माशाचे सीस पॅरेंट असे वर्णन आहे आणि लोकांनी याला वाईट घटनांशी जोडलेला आहे. पण प्रत्यक्षात हा समुद्री जीव आहे. समुद्रातील हालचालींची जाणीव झाल्यामुळे तो वरती येत असतो. डूम्सडे फिश किंवा ओर फिश म्हणून ओळखला जाणारा जो मासा सध्या चर्चेमध्ये आहे, तमिळनाडू इथे सापडल्याचे बातम्या आपण बघतो. तर हा रेगॅलिसिडी कुळामध्ये मोडणारा रेगॅलिकन्स ग्लेसने म्हणून त्याचं शास्त्रीय नाव आहे. थोडाफार आपल्याकडे जो रिबन फिश किंवा बळा मासा आहे तशा पद्धतीची त्याची शरीर रचना आहे, पण तो खूप मोठा वाढतो. म्हणजे साधारण 8 ते 11 मीटर एवढी त्याची लांबी वाढू शकते आणि अस्थिमीन प्रकारातला हा सगळ्यात लांब मासा आहे. हा मासा समुद्रामध्ये साधारण 250 ते 100 मीटर खोलीवर म्हणजे एपिपेलॅजिक ते मिझोपेलॅजिक झोन मध्ये आढळतो आणि एवढ्या खोलवर असणारं जे पाण्याचं प्रेशर आहे ते सहन करण्यासाठी त्याची शरीर रचना झालेली असते. ज्या वेळेला समुद्रामध्ये काही बदल होतात किंवा तिथे भूकंप किंवा सुनामी येण्याची शक्यता जेव्हा असते, कदाचित हे बदल हा मासा सेन्स करून किनाऱ्यावरती किंवा वरती पृष्ठभागाकडे येत असावा. पण पृष्ठभागावरती असणारा जो कमी दाब आहे पाण्याचा तो सहन न होऊन हा मृत होतो. तर त्यामुळे ज्या ज्या वेळेला हे सापडलेत मासे तर ते मृतावस्थेत सापडलेत. जिवंत ओरफिश सापडणं खूप दुर्मिळ आहे आणि एकूणच ह्या माशाची जी रचना आहे म्हणजे त्याचं ते लांबलचक सापासारखं चंदेरी रंगाचं शरीर आणि त्याला असणारा जो मोठा लाल रंगाचा पृष्ठपर आहे, तर हा पृष्ठपर आणि ह्या सगळ्या रचनेमुळे तो एखाद्या मॅजिकल किंवा मिस्टिकल घटनांशी तो जोडला गेलेला आहे. जपानमध्ये सुद्धा जी म्हणजे जपानी लोककथांमध्ये याचं वर्णन आपल्याला सी सर्पंट किंवा सी ड्रॅगन अशा स्वरूपामध्येही आढळतं. आतापर्यंत मे 2225 पासून हा मासा 4 ठिकाणी आढळला. तमिळनाडू आपल्याकडे, कॅलिफोर्निया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया. तर ज्या ज्या वेळेला असे काही बदल होतात समुद्रामध्ये त्यावेळेला हा मासा वर येतो आणि अतिशय रेअर असल्यामुळे लोकांनी त्याचा संबंध हा या अनिष्ट घटनांशी किंवा धोके जे आहेत किंवा समुद्रामध्ये होणारे जे काही बदल आहेत त्याच्याशी जोडलेला आहे. म्हणून आपण त्याला डूम्सडे फिश म्हणून ओळखतो. प्रत्यक्षामध्ये हा जो जीव आहे मासा आहे तो समुद्रातले होणारे बदल, त्याच्यात होणारी भूकंप हे जाणवून कदाचित तो वरती येत असावा. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर नांदेडमध्ये दमदार पावसाला सुरुवात. पेरणी झाल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात पाऊस पडलेला नाही, त्यामुळे पिकांचे नुकसान होत असून काही ठिकाणी पीक वाळत चाललेलं होतं. आज नांदेड जिल्ह्यात दुपारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे पिकाला जीवनदान मिळणार असून शेतकरी या पावसामुळे दुबार पेरणीपासून वाचणार आहे.
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर नांदेडमध्ये दमदार पावसाला सुरुवात. पेरणी झाल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात पाऊस पडलेला नाही, त्यामुळे पिकांचं नुकसान होत असून काही ठिकाणी पीक वाळत चाललेलं आहे. आज नांदेड जिल्ह्यात दुपारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे पिकाला जीवनदान मिळणार असून शेतकरी या पावसामुळे दुबार पेरणीपासून वाचणार आहेत. बुलढाणा शहरातील अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा द्या, अन्यथा अन्याय आंदोलन करू, किशोर भोसले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे नगर परिषदेच्या वतीनं शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवण्यात येते आहे. त्या अनुषंगाने या मोहिमेला स्थगिती द्यावी, तसेच शहरात अनेक बेरोजगार युवक आपल्या बेरोजगारीवर मात करून नातेवाईक मित्रमंडळींकडून उदार आर्थिक मदत घेऊन जवळची झटकून आर्थिक गुंतवणूक करून अनेक दिवसांपासून आपापल्या परीनं छोटे मोठे व्यवसाय सुरू करत आहेत. त्यातच नगर परिषदेने अतिक्रमणधारकांना नोटीस बजावलेला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वतीनं नगर परिषदेसमोर घोषणाबाजी करून शासनाचे लक्ष वेधलं आहे. तसेच जोपर्यंत अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा जोपर्यंत उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत अतिक्रमण काढू नये. अतिक्रमण काढल्यास मोठ्या स्वरूपाचे अतिक्रमणधारकांसह आंदोलन करू असा इशारासुद्धा यावेळेस देण्यात आलेला आहे. खामगाव नगरपालिकेच्या वतीनं खामगाव शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. तर या संदर्भात आम्ही मुख्याधिकारी यांना निवेदन देण्याकरता आलेलो आहे. खामगाव शहरात ही अतिक्रमण धारक जी मंडळी आहे, रहदारीला अडथळा न होऊ देता जी आपला व्यवसाय थाटून आहे ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि या बेरोजगार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठी संधी त्या ठिकाणी या अतिक्रमण धारकांची आहे. ते स्वतःची पोटाची खळगी भरण्याकरता त्या ठिकाणी अतिक्रमण करून आपला व्यवसाय थाटून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ही अतिक्रमण हटाव मोहीम थांबवावी याकरता निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. काय मागणी आहे आपली? आमची मागणी आहे की तात्काळ या ठिकाणी ही अतिक्रमण मोहीम थांबवावी आणि या सर्व अतिक्रमण धारकांना पर्यायी जागा त्या ठिकाणी द्यावी, त्यानंतरच ही अतिक्रमण मोहीम राबवावी अशी आमची म्हणणे आहे. अगर जर समजा या ठिकाणी जर त्यांनी आमची ही मागणी मान्य नाही केली तर आम्ही यापुढे चांगलं तीव्र मोठं आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे. एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते आहे आणि बातमी आहे मुंबईमधून. मशिदीवरील भोंग्यांनाच विरोध का? अजित पवारांसोबत आमची भूमिका मांडली. वारिस पठाण. भोंगे उसके ताल्लुक से मुलाकात की और अजीत दादा को हमने समझाया कि दादा इस तरह से चल रहा है कि मस्जिदों के अंदर आके पुलिस वाले ये सब कर रहे हैं, लाउड स्पीकर निकलवा रहे हैं, जबकि सुप्रीम कोर्ट का डायरेक्शन है डेसिमल लेवल्स के ऊपर. हमारी सारी बातें सुनी है दादा ने, और कमिश्नर साहब भी थे, डीजी मैडम भी थी, सबको सुना पेशेंटली. हमने हमारी बात रखी और हमको उम्मीद है कि सरकार इसमें जल्दी से जल्दी कार्रवाई करेगी और हमारे पक्ष के अंदर जो भी बेहतर होगा वो सरकार करेगी. वो बताया हमने दादा को कि कल रात को बड़ी मस्जिद मदनपुरा के अंदर पुलिस आ गई, पुलिस पूरा वहाँ पे अफरा तफरी का माहौल हो गया, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खराब हो सकता था अगर आप इस तरह से धांधली दादागिरी करेंगे. तो उन्होंने स्पष्टीकरण दिया है कि नहीं, उनको बोला गया था कि आप निकाल दो और नहीं निकालने की वजह से फिर ये सब हुआ है. लेकिन हम तो देखो चाहते हैं कि लॉ एंड ऑर्डर मेंटेन रहे पूरे महाराष्ट्र में, पूरे देश में शांति बनी रहे. और प्यार से देखिए, इतने बरसों से अजान हो रही है, 1400 साल से अजानें दी जा रही है, लाउड स्पीकर लगे हुए हैं, सब ये हमारे देश की सेक्युलरिज्म का तो यही तो सबूत है ना. हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब मिलके एक साथ सब त्यौहार बनाते हैं, सब फेस्टिवल एंजॉय करते हैं. अब लाउड स्पीकर के ऊपर ही आपको सिर्फ प्रॉब्लम है, सिर्फ अजान से ही तकलीफ है क्या? तो नहीं, अभी पुलिस हमने रख दी अपनी बात. अब जो सरकार फैसला करेगी हमको लेकिन उम्मीद है सरकार से, हमको उम्मीद है कोर्टों से कि न्याय होगा हमारे साथ और हमको भी अजान देने की परवानगी मिलेगी. पुलिस प्रशासन ने सुना है, उन्होंने कहा है कि हमारा जो आदेश था वो हम देखेंगे. हमने आदेश निकाला है और मंदिरों पे, गुरुद्वाराओं के ऊपर सब पे निकाला है. अब उसके बाद हमने हमारी बात रखी है जो भी हमको बोलना था. अब इसके ऊपर जो भी प्रशासन फैसला लेगा हमको यकीन हमारे फेवर में करेगा, नहीं तो कोर्ट का दरवाजा खटखटाएंगे. आजमी साहब बोले अबू आझमी विरोधात धुळ्यातील कानादेश वारकरी संतप्त.
राज्यात सध्या पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेलं आहे. अशातच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलेलं वादग्रस्त विधान चांगले चर्चेत आले आणि ते म्हणाले की वारकरी संप्रदायाच्या पालखी सोहळ्यामुळे रस्ते जाम होत आहेत. आम्ही रस्त्यावर 10 मिनिटं नमाज अदा केली तर तक्रार दाखल केली जाते आणि त्यांच्या या विधानामुळे वारकरी समाजात संतापाची लाट उसळलेली आहे. अबू आझमी यांच्या विरोधात आज कानादेश वारकरी मंडळाच्या वतीनं त्यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे. धुळ्यातील कानादेश वारकरी आपल्या धर्मियांचं आराध्य दैवत, आमचं वारकऱ्यांचं आराध्य दैवत श्री क्षेत्र पांडुरंग पंढरपूर येथील यात्रेसाठी गेल्या अनेक शतकांपासून सुरू असलेली पंढरपूरची आळंदी आणि देहू येथून निघणारी पायी वारीची ही वारी पुण्यामधून जात असताना समाजवादी म्हणवणारा परंतु धर्मांधवादी असलेला अबू आझमी याने परवा भव्य दिव्य अशी वारी बघितल्यानंतर त्याच्या पोटामध्ये पोळशूट उचला. आजपर्यंत कधी त्याला आठवलं नाही, परंतु त्याने परवा असं सांगितलं की वारीमुळे शहरातील रस्ते बंद होतात. आईपासून दुरावला बिबट्याचा बछडा. बिबट्याच्या बछड्याला जगवण्याची वनविभागाची धडपड. गेले 18 दिवस आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या बछड्यासाठी लांजा वनविभागाची भेटीसाठी धडपड. आईची आणि बाळाची ताटातूट झाली की मनाला वेदना तर होतातच, मग तिथे प्राणी असेल तर मन अधिकच हेलावून जातं. केवळ 1 महिन्याच्या बछड्याची पुन्हा आईशी भेट होण्यासाठी लांजा वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न. मुलापेक्षा जास्त काळजी घेऊन या आईविना असलेल्या बिबट्याच्या बछड्याला जगवण्याची वनविभागाची धडपड. या बछड्याला दूध पाजण्यापासून त्याचं शरीराचं तापमान, त्याचं वजन वाढीपर्यंत सर्व प्रयत्न वनविभागाचे कर्मचारी यांच्याकडून सुरू आहे. आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या 650 जणांपैकी 450 याहून अधिक वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात भारतात 25 जून 1975 रोजी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. ही आणीबाणी 21 मार्च 1977 पर्यंत म्हणजे तब्बल 21 महिने लागू होती. भारताच्या लोकशाही 25 जून 1975च्या मध्यरात्री माजी प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी संपूर्ण देशामध्ये जी आणीबाणीची घोषणा केली, एक प्रकारे लोकशाहीची हत्या केली. तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद हे आजारी असताना या बाईंनी काय केलं, त्यावेळेस अलाहाबाद उच्च न्यायालयाचा जो 12 जूनचा निकाल आला होता त्याच्यामध्ये ह्या अपात्र घोषित झाल्या होत्या. म्हणून यांची सत्ता कायम ठेवायची होती. काहीतरी उलथापालट करून इथे त्यांचीच पुन्हा हुकुमशाही आणायची होती. त्यामुळे त्यांनी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांची स्वाक्षरी घेतली आणि आपल्या इथे आणीबाणी घोषित केली. त्यानुसार आपल्याला पुढचा इतिहास बऱ्याच लोकांना माहिती आहे की अनेक लोकांनी त्या काळात कारावास भोगला, अनेक अत्याचार झाले, अनेक काहींचे म्हणजे कुठलेच त्यावेळेचे कायदे सारे बदललेले होते, कुठलंच नव्हतं, तुम्हाला कुठलंच कारण नव्हतं. केवळ कलेक्टरनं घरी येऊन तुमच्या दारावर 12 वाजता येऊन तुम्हाला सांगितलं की गाडीत बसा, आदेश झाला गाडीत बसा, कारागृहात जा.